त्यांचा भीक सोडण्याचे विविध पर्याय त्यांना द्यायचे. माझी माणसं म्हणून त्यांना भीक मागणं सोडा रे मायबापानो असं म्हणत विनवत राहा. पण ब गटाशी मात्र थोडं वेगळं वागावं लागतं. साम दाम दंड भेद चारही प्रकाराचा वापर करायला लागतोय. कारण इथे माझी गाठ असते मुरलेल्या गुंडांची. मुळात मी सातारचा आहे. भांडण मारामाऱ्या दादागिरी पाहता तुम्ही लहानाचं मोठा झालं. तरीही या ब गटालाही मी प्रेमाने मायेनच भीक सोडण्याचं पर्याय देत राहते. पण तुमचा खोटेपणा मला कळलाय याची जाणीव देखील करून द्या. काही जण शांतपणे ऐकतात, काही जण मात्र शिव्या देत अंगावर येतात. त्यावेळी मी तुमचा बाप आहे याचीही त्यांना जाहीर जाणीव करून द्या. मला हे करावंच लागतं, नंतर मला हे लोक विकून खातील. अशी कसरत करत आज पावे तो 1100 भिक्षेकरांपर्यंत पोहोचलो आहे. यात अ आणि ब असे दोन्ही गट आहेत. डॉक्टर आम्ही भिक्षेकरांना काम करा म्हटलं तर ते करत नाही. दुर्दैवानं तुम्हाला भेटतात ते धंदेवाईक भिक्षेकरी म्हणजे ब गट, जो साधारण 75% इतका मोठा गट आहे. अरे काम नकोय म्हणून तर त्यांनी भीक मागण्याचा धंदा सुरू केलाय. ते कशाला काम करतील तुम्ही सांगितलेलं. 25%तल्या अ गटातले कोणी गरजू भेटले तर निश्चित तुम्हाला प्रतिसाद देतील. पण हे गरजू लोक बसलेले असतात एखाद्या कोपऱ्यात तोंड लपवून, आणि म्हणून हे शक्यतो तुम्हाला भेटतच नाही. धंदेवाईक भिक्षेकरांप्रमाणे ते गावभर भीक गोळा करत फिरत नाही. जेवणाची सोय झाली की निघून जातात गटगुमान. तुम्हाला भेटतात ते उथळ धंदेवाईक, ते कधीही काम करायला तयार होत नाही. मग आम्ही भीक द्यावी की नाही? मुळीच नाही. तुम्ही दिलेल्या बाबी कुठे जातात हे अगोदरच सांगितलं. खरं सांगू, आपण समाज म्हणून जी भीक देतोय त्याच्यामुळेच भिक्षेकरी वाढत आहे. सध्याच्या फास्ट जमान्यात कमी कष्टात जास्त पैसे मिळवायची वृत्ती वाढत आहे. आपल्या अशा देण्यामुळे व गटातले धंदेवाईक लोक वाढत चालले. आपण समाजाने मिळूनच नकळतपणे हा ब गटातला भिक्षेकरी तयार केलाय, हे नकारून चालणार नाही. एखाद्याला भीक देण्यापेक्षा एखाद्याला मदत करा. आपल्या कोणत्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती परावलंबी होत असेल तर ती भीक, पण आपल्या कोणत्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होत असेल तर ती मदत. एखाद्या वेळी एकवेळची तयार भाकरी खायला देणं ही झाली भीक. त्याला भाकरी कमवायची अक्कल शिकवणं ही झाली मदत. भुकेनं आणि तहानेनं तडफडणाऱ्या एखाद्याला एखाद्या वेळी जरूर अन्नपाणी देऊन त्याचा जीव वाचवा. माणुसकीचं ते लक्षणच आहे. पण रोज अन्नपाणी देऊन त्याला तुमच्या जीवावर जगायची सवय लावू नका. समाजाकडून भीक देणं बंद झालं तर 75% असणारा ब गट आपोआप वजा होईल आणि उरतील केवळ गरजू अ गटातले 25%. यांचं पुनर्वसन करणं त्या मनाने सोपं आहे. तेव्हा भीक देऊन खड्ड्यात ढकलण्यापेक्षा मदत करून त्यांना खड्ड्यातून बाहेर काढून जमिनीवर पडते ती सावली. या सावलीचा कुणाला आधार वाटू लागला की तिची छाया बसते. नुसतंच सावली बनून राहण्यापेक्षा कुणाला तरी आधार देऊन छाया होऊ द्या. मंडळी, मोरूची मावशी हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेले एक विनोदी नाटक भयंकर गाजले होते आणि प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी यात काम केले होते. काम केले आहे, अजूनही चालू असेल ते नाटक.
कार्यक्रमात थोडा बदल झालेला आहे. अगोदरच गावातील स्थानिक कलाकार आपल्यासमोर नृत्य सादर करत आहेत. जरा कलाकारांनी लवकरात लवकर मंचावर यावं, कारण आता वेळ फार कमी शिल्लक राहिला आहे. पाण्याने बाहेरून उभे राहिले. स्थानिक कलाकारांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी स्टेजवर यावं, आणि त्यांना जर का वेळ लागणार असेल तर मग आम्ही पुढचा प्रोग्राम घेतो.
मोरूची मावशी हे जे एक विनोदी नाटक जे भयंकर गाजले होते त्यात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा नामांकित कलाकारांनी काम केले होते. या नाटकातील एक प्रसंग आता आपल्यासमोर सादर करत आहेत इथले स्थानिक कलाकार शौनक जोशी आणि ग्रुप.
आपल्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहिला आहे. आजोबाई पुण्याची तारीख रंगा निघाल्या बारीक आजोबाई पुण्याची तारीख रंगा निघाल्या बारीक असं लागलंय रिक्षा शोधत खबरदार रिक्षा आणलीस तर रस्त्या करून घ्यायच्या ती गाडवा तू ऐकते गेल्या वर्षी माडीवर बापे बाई त्यांच्या कपडे सांगितलं कोणी म्हणजे साहेब दुसरं कोण सांगणार हे बघा एवढं आलं. अजून जर का काही काळ मी लुगड्यात राहिलो ना तर तुमच्यासारखा पुरुष आहे विसरून जाईल रे. म्हणजे तू काय शोधतोय आता 4 आणे पडल्यात ते शोधतोय. काय शोधून घेऊ रिक्षा शोधा 4 आणे बघ. तुझा भाऊ पोलीस आहे ना होय. त्याचे कपडे घालून लवकर येतात. तुझं काय चाललंय नाव घेऊन धिंगाणे कसले घालतोय मला आवाज बघा मी घरी जाईल. ज्या दिवशी तू आमच्या दोघांच्या लग्नाची परवानगी मिळवशील ना त्या दिवशी तुझं वस्त्रहरण मी करणार. अरे हाट अरे त्या बाई सोबत आली ती पोरगी कोण आहे माहिती आहे? अरे मला नागपूरला जाताना फर्स्ट क्लास मध्ये भेटलेली ती पोरगी आहे ती. अरे पण तिने तुला ओळखलं कशावरून? न ओळखायला काही तुमच्यापर्यंत गाढव नाही ती. आमच्या बोलणं गाढव बोलतो. बोल ना गाढव बोल. सोडू काय नाही ना, तुमच्या लग्नाचे 12 वाजून आहेत म्हणून मी माझ्या लग्नाचे 3-13 वाजून घेऊ काय? त्यांचं डोकं दुखतंय. हा तेव्हाच जेव्हा बसला असताना अचानक त्या ताटावर उठून गेल्या ना तेव्हाच मला शंका आली. उषानिशा असं काय करताय? राणी साहेबांच्या पोटात आणि डोक्यात दुखायला लागलं. म्हणजे राणी साहेबांना नक्की होतंय तरी का? नक्की त्यांचं डोकं दुखतंय. बाजूला होता का नाही सर, तुम्ही पडता का? आता कुठं पडू? अहो इथेच पडा. नको बाई. मी की नाही तुमचं डोकं चिपून देते. आमच्या सगळ्यांचं का बदलल्या म्हणतात. पण हे पहा आता मला अगदी बरं वाटतं. आता मी नाचूही शकते गाऊही शकते. आंबा ते गीतो सीन तरी तुला सांगतो जरा इकडे आणत जाऊन काय झालं स्वामी महाराजांना? काय झालं? पोटात दुखायला लागले. रे. बरं आहे ना? हो बरं आहे बरं आहे. पण मी लहानपणी म्हटलं होतं तुमचं लग्नाला तुम्हाला दिवस गेले होते त्याचं काय झालं? अगं दिवस गेले ते गेले दिवस परत काय येत नाही आता. मग कसलं आहे पोटाचं दुखणं? कसलं काय गावीची परवाच मला लंडनच्या डॉक्टरने सांगितलं. काय सांगितलं? तुमच्या पोटाला काही एक झालेलं नाही. आता तुम्हाला हवी तेवढी बोलावू शकता. असं निर्मोष होऊन कसं झाले यांना तुळशीचं पान भरवायला लावायला काहीतरी. आबासाहेब महाराजांना पुत्र होण्याची केवढी इच्छा होती ती. कोण आबासाहेब महाराज? कोण आबासाहेब महाराज? आबासाहेब महाराज म्हणजे त्यांचे यजमान हो. यांचे यजमान? हो. राणी साहेब हो, तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरला. उद्या तुम्ही माझं नाव विसरा. तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती? तेच ना. त्यांचं नाव काढून नकोस माझ्यासोबत. अहो 4 वर्ष संसार केला मी भाऊची. या 4 वर्षात त्यांनी माझा इतका छळ केला इतका छळ केला. त्यांचं नाव जरी आठवलं ना तरी माझ्या तळ पायच्या मस्तकाच. आमच्या सगळ्यांचा का बदलल्या वाटतं. तू त्यांची बायकोसला दिसली. पण लहानपणी मी त्यांच्या मांडीवर खेळली. अगं तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलीस. मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले. माझं काय झालं ते? खेळायचं म्हणजे नेमकं काय करायचं हो? काय करायचं म्हणजे काय? दारू घेऊन यायचे आणि मला चापकानं फोडून काढायचे. शिव 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 शिवायची एकही संधी सोडू नका. हातात पट्ट पेट. बसली जा.
भलतंच काय सांगताय मामी महाराज? आबासाहेब महाराज दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करीत नसायचे. थेंबाला स्पर्श करायचा हा संबंध येतोच कुठे? अख्खी बाटलीच होते का? आता बघा ना, त्याला जाऊन इतकी वर्ष झाली आणि त्याने घेतला दारूचा वास अजून माझ्या तोंडाला येतो. तुम्हाला बघायचा आहे? सुरेख 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 येतोय ना? हो, हो, हो. त्यांचाच तो. आमच्या राजवाड्यात दारूची मोठी फॅक्टरी होती. काय काय केली तिचं? आता मी सिद्धोष्ण केलं. मावशी मावशी कशाला ए गप्पा बाईस. तुम्ही गप्पा बस. मी गप्पा बस. साहेब तुमच्या यजमानाला आणखी कोणते कोणते छंद होते हो? त्याला दुसरा छंद होता नाच गाण्यात. आता मला का नाचता येतंय का गाता येतंय? पण दारू पिऊन आले ना ते मलाच सांगायचे आणि नाही नाचले नाही गायले ना तर बसलेच माझ्या पाठीवर चाकाचं दगड. बापरे. आता ही पुरुष मंडळी आहेत म्हणून तर दाखवली सुद्धा मला माझी पाठ. या तुम्ही गायचा आहात आणि नाचायचं सुद्धा. मग मग मी ऐकलंय ना मामी महाराजांचं नाच आणि गाणं. हो की नाही का संध्या? हो ना, ते काही नाही राणीसाहेब. आज तुम्ही आम्हाला नाचून दाखवलंच. आणि गाऊन सुद्धा. शिष्य गाऊन राहते. अगं पण ह्याला जाऊन इतकी वर्ष झाली शिवाय माझ्या कशाला ताप आला. हे बघा आम्ही तुम्हाला सांगून ठेवतोय, मावशीला भलतेच ते आग्रह करत जाऊ नका. तिची तब्येत बरी नाहीये. तेच ना. आणि त्यांचं ते पोटाचं दुखणं हे जर वाढलं तर त्याला जबाबदार कोण? मी आहे ना. हा. लेडी डॉक्टर आहे का? कुठल्याही डॉक्टरने घ्यायचा कामा नाही तर पट्टी. कोणतं बरं गाणं म्हणू? मावशी गाणं म्हणू नको, आंबे फुटतील. शिरे वंदे मातरम म्हणू का? ते मात्र नको. नको बर कोणतं म्हणू? मला तुमचा आधार नको, तुमचा तर अजिबात नको. मला नाजूक खाते या गमन साहेबांच्या अंगात एवढे गुण असतील याची कल्पना होती हो आज. हो ना. नाही तर तुम्ही काय संध्या, तुझं याच्यावर प्रेम बसलं तोच का बा प्रभाकर डब्बा? मगाशी मला खात्री वाटत होती, पण आता मात्र मलाच शोध यायला लागली. मला नाही वाटत हा. ती बाई असेल तर पुरुषच असला पाहिजे. होतात कुठे इतका वेळ तुम्ही? बागेत जरा आराम टाकून बसलो होतो, केव्हा डोळा लागला कळलंच नाही. संध्या, जायला सांगताय ना, जाते. हा राणी साहेबांचा नाच आणि गाणं पाण्याची केवढी मोठी संधी तुम्ही आज दवडली. काय सांगतेस काय? हो ना. ती बाई नाचते. हो आणि गाते सुद्धा. टांग टिंग टिंग टांग टिंग टिंग. आवडलं तुम्हाला? हो. बघा ना तुम्ही प्रयत्न चल करून. काहीतरीच काय.
अंगठी तुझ्या खड्याची अंगठी तुझ्याकडे आणली आहे ती तुझ्या पोटात घालून टाकतो. अहो ती बागेतली मंडळी बागेतली मंडळी बोलते असं काय करताय? असं ऐक. हो दादा हे संध्या राणीसाहेब, मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना तेच खरं. तोच तो प्रभाकर ठक्करवार. हे काय आजच्या तरुण भारतमध्ये दिलंय ना. आज इथे उड्डाणटप्पू संघाचं हेमलेट नाटक होणार आहे आणि हेमलेटच्या आईची भूमिका प्रभाकर ठक्करवार करतो. हा काय फोटो सुद्धा दिलाय. अगदी बरोबर हुबेहूब त्याच्यासारखाच चेहरा, यात शंकाच नाही. की काय भानगड आहे मला कळेल काय? जिला तुम्ही हर हायनेस देवी कनक लक्ष्मी आप कांदा समजता ती कांद्याची राणी नाही. मग ती आहे तरी कोण? तो आहे हेमलेटच्या नाटकात आईचं काम करणारा प्रभाकर ठक्कर. म्हणजे मी एका पुरुषाला मागणी घातली की काय? तो ती नाही, ती होतो. तरी तुम्हाला सांगत होते मिलिटरीत जाऊ नका म्हणून. पण विजया त्याने जर माझी मागणी मान्य केली असती तर माझं काय झालं असतं ग? ते आम्हा बायकांना कसं काय करणार? यू आर राईट. बदमाशगिरी करतो काय? आत्ताच्या आत्ता शूट करतो त्याला. विजया माझं पिस्तूल घेऊन ये. आत्ताच्या आत्ता शूट करतो त्याला. कशाला? तुमच्याशी लग्न करून पुन्हा मी विधवाच होणार म्हणजे ते काही नाही. ही अंगठी तुम्ही तुमची परत घ्या, मला तुमची अंगठी नको. मग लगेच ती परत काय करते? राणी साहेब, अरे वा 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 कन्या साहेब, बरं झालं तुम्ही इथे भेटला. तुम्हाला एक खासगी प्रश्न विचारायचा होता, जरा इकडे या. विचारा ना. तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का हो? आहे ना. नाही, माझ्या जन्मकुंडलीत कपिला षष्ठीचा जबरदस्त योग जुळून आलेला आहे असं मला भूषण काका खरेने सांगितलं आहे. तुम्ही जरा बघून सांगता का? सांगतो ना. राव बहादूर, तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या तरी राजघराण्यातल्या स्त्रीशी विवाह व्हायचा योग आहे. करण साहेब, तुमच्या तोंडात चिरूट पडो. काय? नाही, आपले ते साखर पडो. हा नाही राव बहादूर, आता तुम्ही हत्तीवरून साखर वाटली पाहिजे. हत्तीच्या हा. गावात एक सर्कस आलेली आहे. बरं. एवढा मोठा हत्ती सुद्धा मागवलेला अरे वा. आहे. एवढा मोठा हत्ती 5 रुपयास पडला. कुठे पडला? तिकडेच पडला. हा. नाही म्हणजे आता हे सर्व ठरल्यासारखंच आहे. हा, आता राणी साहेबांनी स्वतःच्या तोंडात जरी काही सांगितलेलं नसलं हा. तर त्याच्या जमण्यासारखंच आहे. मी मंडळीला घेऊन येतो. हा. मंडळी, अहो राव बहादूर, मंडळी. हा, मी तुम्हाला एक छोटीशी सूचना करू का? अगदी अवश्य करा. ती म्हणजे आता तुम्ही राणी साहेबांना मागणी घालणार. हो हो. पण काय तुमची पगडी, काय तुमचा पोशाख, तुम्ही अगदी कसे राजभिंडे दिसायला पाहिजेत. तर अति योग्य सूचना केली तू. आत्ताच्या आत्ता जातो आणि राजबिंडा होऊन येतो. लगेच वाघाला सुद्धा घेतला. हे विक्रीवाले. चला, ही कटकट येईल आता इथे. आपण जाऊया बाहेर. राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब. अरे काय चाललंय काय? या बसला इथे सांगा. काय म्हणताय? काय संकट लावले? आज काय तो सोप समोक्ष लावून टाकायला हवा. अरे पण वेड्यांनो, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का? तुला आमची लग्न मोडायची आहेत का? मी तुम्हाला नाही, मुलींना विचारते. काय का मुलींनो? हो, आम्ही अगदी तयार आहोत. हा, आता पहिली गोष्ट. हा माझा मोर्या. मेला झोपला की काय? हे बाळांनो, तुम्ही झोपा. हा, इकडे या मुलींनो. जोपर्यंत हे इंटरची परीक्षा पास होत नाही तोपर्यंत त्यांना तुमच्या अंगाला स्पर्श करू द्यायचा नाही. या भलतंच काय काहीतरी सांगता. मला तरी मुळीच जमायचं नाही. आता नो या नो इश्य, नो परीक्षा नो स्पर्श. राणी साहेब, नाही तर मी घरी जाईन. नको ना, मग माझ्या पैसे शपथ राहा. म्हणा यंदा आम्ही इंटरची परीक्षा नक्की पास होणार. जोपर्यंत आम्ही इंटरची परीक्षा पास होत नाही तोपर्यंत मुलींच्या अंगाला स्पर्श करणार नाही. करणार. काय डांगरट काढतीये? ए भैया, हे साडीत ती कसा काय दिसतो? छान दिसतो. अरे थँक्यू. आपल्याला लहान भावाला शोधताय वाटतं. नाही, मी शोधतेय बंड्या उर्फ प्रभाकर ठक्करवार याला. काय करतो तो सध्या? हे काय बायकांचे कपडे घालून फिरतो. टांग टिंग टिंगा का टांग टिंग टिंगा. राणी साहेबांचा अपमान करण्याला काय शिक्षा होते माहितीये का तुम्हाला? आणि राणी साहेबांचं खोटं सांगणाऱ्याला काय शिक्षा होते माहितीये का तुला? थांब, मी राव बाजूलाच विचार.
अगं नाही ग, माझी बाय अशी समोर येते. अगं मी तुला कसं फसवे? आत्ता कसं मला फसवतोस काय? अगं या साडीतनं बाहेर पडायला मला अवघी 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटं ना? चल, दे. थँक्यू. पण 10 मिनिटाच्या आत तू या साडीतून नाही बाहेर आलास तर तू पॅन्ट घाल. माझं आणि तुझ्या लग्नाचे 12 वाजले म्हणून सांग. अगं 12 वाजणारच नाही. का? नाही दे, कारण या घरात घड्याळच नाहीये. अरे वा 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 वा. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अशी समीप आला आहे का देशपाई? काय म्हणतात टोळकेश्वरा? मी माझ्या मागणीचं उत्तर मागायला आलो आहे. तुमची मागणी होती तुमच्या किटच्या, आधी माझ्या मागणीच्या काजावरती चॉंग. कोणत्या मागणीबद्दल? पण लाडात वगैरे काही कळत नाही. उषा निशाच्या लग्नाबद्दल. असं तप्प काय करतो? उषा निशाच्या लग्नाबद्दल काय झालं ते सांगा. तुम्हाला लेखी परमिशन देऊ? लगेच द्या. आता देतो. तोपर्यंत मी आकडे मस्ते 1, 2, 2.5 लाख संपले. ठीक आहे. वा 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 वा. बघू काय लिहिलंय. काय खाण्याचं अक्षर आहे. तरच. मी लग्नाला तयार आहे. साखरपुड्याच्या वेळी चेहरा झाकून यायचा असतो असं आमच्या कांदाशास्त्रांचा रिवाज आहे. जेवणा म्हणजे लॉलीपॉप. आणि साहेब लवकर लवकर फुटका काढून या. आले. मी मंडळीला पुन्हा म्हणतो, मंडळी, अहो मंडळी, या 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 बागेतली मंडळी तुम्ही या, घरची मंडळी तुम्ही या 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 तुम्ही इथे बसा, तुम्ही इथे बसा. मी बसते. आता मी कुठे बसू? तू पैसा इथे, हो, इथे जागा नाहीये. इथे जागा नाही. ए मुलग्या तुझं उठतोस का? ए, तू बैस नाही इथे. 3, 2, 1. आता तुम्ही कुठे वर बसाल? हा तुम्ही असं करा, तुम्ही माडीवर जाऊन बसाल. अहो काका असं करा ना, त्यांना उठवा आणि यांना इथं बसवा. अरे मुलग्या तू जरा उठतोस का? बसा. आता आम्ही कुठे वर बसू? 3, 2, 1. हा आम्ही बसून कसं चालेल? आम्ही तर लग्नाला उभे आहोत. तर मंडळी आता आम्ही मोठ्या आनंदाने एकापेक्षा एक लग्नाच्या घोषणा करणार आहे. घोषणा नंबर 1. बघा साहेब या असे समोर या. उषा बेटा ये समोर. करणा साहेब या बाहेर साहेब या समोर. येऊ. करणा साहेब हे तुमचे ज्येष्ठ पुतणे भैयासाहेब डोंगरे यांचा विवाह आमची ज्येष्ठ कन्या उषा हिच्याबरोबर करण्याचे निश्चित केले आहे. प्रचंड टाळ्या. घोषणा नंबर 2. निशा बेटा, निशा बेटा, निशा बेटा, निशा बेटा, निशा बेटा. हे? तर मंडळी घोषणा नंबर 2. आमची कनिष्ठ कन्या निशा हिचा विवाह हर हायनेस देवी कनकलक्ष्मी ऑफ कांदा यांचे भाचे श्रीमंत मोरेश्वरराव पर्वते यांच्याशी करण्याचं निश्चित केले आहे. प्रचंड टाळ्या. घोषणा नंबर 3. राव बहादूर मी करणार. 3, 2, 1. तुम्ही तर आमच्या हितचिंतक आणि ज्योतिष सुद्धा करा, पण जरा मोठ्या बरं का. तर मंडळी घोषणा नंबर 3. विजया जरा इकडे ये. तर या माझं गृहीत्व स्वीकारायचं मान्य केलेलं आहे. प्रचंड टाळ्या. कसली गोष्ट करताय आणि कसल्या टाळ्या वाजवताय? आता माझी घोषणा ऐका. ऐकवा ऐकवा. ऐकवतो ऐकवतो. राणी साहेब, अहो राणी साहेब, या 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 लवकर या, लवकर 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 या. काय म्हणता? या या या. ही आनंदाची बातमी मोठ्या आनंदाने आपल्या सर्वांना सांगून टाका बरं. मी लग्नाला तयार आहे. वा वा वा. मी धन्य झालो, मी तृप्त झालो. राणी साहेब काय म्हणता? तू गुटखा काढा. काढू. नक्की काढू. हो हो हो. अरे बाप रे, हा बातम्या कोण? आणि ही माझी संध्या. घोषणा नंबर 5. पोलीस पोलीस पोलीस. अरे कसल्या शिट्या मारतोयस? मी यशाराचा महापौर, मला सलाम तरी ठोक. पकड त्याला. खबरदार त्याला हात लावशील तर जीवच घेईन तुझा. शाबास. बाबा बाई मारते, आता कोणाला पकडू? आमचं ठरलं.
यांचं ठरलं, कधी नाही तर यांचंही ठरलं आणि आमचं मात्र मोठं. काका आमच्याकडे एक मोलकरीण आहे गंगू, चालेल? अरे हट, माझी तर आहे ना वाजून. ती पण भूर. अहो राव बहादूर, असं निराश नका होऊ. माझी की नाही एक चुलत नणंद आहे, दिसायला अगदी माझ्यासारखी आहे. तिच्याशी तुमचं लग्न लावून देण्याचं निश्चित करते मी. अखेर आमचं देखील थोडं गंगेत आलं. बाईसाहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जी आमच्यासाठी वधू मुकरर केली आहे ती नक्की बाई आहे की याच्यासारखा बापिया? त्याची तुम्ही काळजी करू नका, कारण कांदा संस्थांची खरी राणी माझ्या ताब्यात आहे. विजया, जरा इकडे ये. तर मंडळी, ही आहे कांदा संस्थांची खरी राणी आणि खरी मोरूची मावशी. पंड्या, माफी मागिये. माफी माग. राणी साहेब, मला खरंच माफ करा. हे सगळं नाटक मी केलं तर भैया मोरूसाठी. माफ करते, पण एका अटीवर. कुठल्या? तुला नाव घ्यायला हवं आता. ऐका, आई बापानं नवस केला नवरा मिळावा हौशी. अरे आई बापानं नवस केला नवरा मिळावा हौशी आणि संध्याच्या पत्री पडली मोरूची. नावं सांगा ना तुम्ही, ओळख करून द्या ना. नावं सांगा ना, कोण कोण आहेत ते. मला वाटतं सर्व कलाकारांनी आपापली ओळख करून द्यावी. नमस्कार, सगळ्यांची ओळख मी करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा आमचा जीवा ज्याने काम केलं तो अथर्व शेंडे, त्यानंतर पुढे संध्या स्वरदा बापट, त्यानंतर पुढे आपल्या खऱ्या राणी साहेब अंजली शेंडे, त्यानंतर उषाच्या भूमिकेत होती गिरिजा घनवटकर, निशाच्या भूमिकेत होती सानिका रानडे, त्यानंतर मोरूच्या भूमिकेत होता श्रीधर घनवटकर, कर्नल साहेबांच्या भूमिकेत अनिरुद्ध बापट, त्यानंतर टोणगेंच्या कलाकाराच्या भूमिकेत होते आमचे मंदारजी रानडे, भैयाच्या भूमिकेत शौनक जोशी आणि मी स्वतः मावशीच्या भूमिकेत आदित्य बापट. छान झालं. मोरूची मावशी या नाटकासाठी अपर्णा केतकर यांनी एक बक्षीस जाहीर केले आहे. त्यांना पूर्ण ग्रुपसाठी त्यांनी हे बक्षीस दिले. खूप छान एक नाटकातला एक प्रसंग इथे सादर झाला. मंडळी, यापुढचा जो कार्यक्रम आहे ते आपल्यातील लेखिका आणि कवयित्री निलिमा नातू यात एक विनोदी कविता सादर करणार आहे. निलिमा नातू. नमस्कार. आज आपल्या केतकर जोशी केतकर संमेलनात जास्तीत जास्त संख्या ही ज्येष्ठांची आहे आणि तरुण मंडळी फार थोडी आहे, पण ती काही वर्षांनी कमी न पण ती ज्येष्ठ होणार आहे. तर सगळ्यांसाठी आता ज्येष्ठ आहेत ते आणि भावी ज्येष्ठ होणार आहे त्यांच्यासाठी एक कविता. जसजसे वय वाढू लागेल तसतसे एक एक अवयव बोलू लागतात. साधारणतः 60 नंतर हे अवयव आपल्याला जास्त त्रास लागतात, म्हणजे तब्येतीची कुरकुर सुरू होते. प्रत्येक अवयवांना डॉक्टर दुरुस्त करतात. जीवन सुखावह होण्यासाठी आपणही त्यावर खर्च करतो. हेच या कवितेत मी सांगते. देवाने दिलेलं हे शरीर निरनिराळ्या दागिन्यांनी सुरू लागतं आणि डॉक्टर हा देवासारखा वाटू लागतो.
कवी जगदीश खेपुडकर यांच्या देवाची तिजोरी या गाण्याच्या चालीवर मी विडंबन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. माझा आवाज काही फारसा छान नाहीये, पण समजून घ्या तुम्ही. आली हो सत्तरी औषधांचा ठेवा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. साठी नुकतीच संपली, डोळ्यात मोठी आले, डोळा लेन्स घालून या स्पष्ट दिसू लागले. नको ते दिसते आता, काय करू देवा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. दुखू लागली मान, चक्कर ही आली, चमकते कंबर मधली, कळकी उवाली. कमरपट्टा कमरी घालुनी, गळ्यात नेकलेस दावा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. कान ऐकती ना आता, बधिरपणा आला, वदे डॉक्टर मजसी आता, वापरा यंत्राला. कानाला बघ सुंदर साधो, दागिना सजावा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. हलू लागली बत्तीशी, दात पडू लागले, डाव घेते डेंटिस्टकडे, दंतपंक्ती वाचविते. सर्व दात काढा म्हणती, कुंज गळ्यात येतो आता, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. दुखू लागले गुडघे, चालता येत नाही, डॉक्टर म्हणते जरी हाडे, मी रिप्लेस करावी. माझी आणि आता चपलाचे मी रिप्लेस झालेली. तुरु तुरु पळाल आता, सुधाराचा लीला, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार आता. बीपीच्याही देते गोळ्या, साखर जवळी आली, शुगर आली ना, साखर काढच बंद झालं. बीपीच्या मी घेते गोळ्या, साखर जवळी आली, गोळ्या घेऊन मुबलक ऍसिडिटी झाली. जगायचे तरीही मजला, पतवंडे बघाया, जगायचे तरीही मजला, पतवंडे बघाया. म्हणून डॉक्टरा देव आपल्याला देवासारखा वाटतो. उघडदार डॉक्टर म्हणून तिचा सैल ठेवा, उघडदार डॉक्टर म्हणून तिचा सैल ठेवा, उघडदार डॉक्टर देवा, उघडदार देवा. वा वा निरीबाजी, खूप छान. मंडळी, दमादम मस्त कलंदर हे सिंधी पंजाबी भाषेतील एक सुफी गीत. यात संत लाल शाहबाज कलंदर यांच्याकडे प्रार्थना केली जाते. यात भक्ती आणि आनंदाचा भाव आहे. नुसरत फतेह अली खान, रुना लैला, मिका सिंग अशा विविध गायकांनी हे गाणं गायलंय. हे गीत आता आपल्या समोर घेऊन येत आहेत माधवी केतकर.
यानंतर उज्जैन निवासी रघुनंदन केतकर आता आपल्यासमोर एक गाणं सादर करणार आहे. हॅलो हॅलो ते खूप जुनं गाणं आहे, ते पुष्कळाला माहिती असेल. हॅलो हॅलो हे तरत न्यूजच्या आवाजमध्ये गाणं आहे. पिक्चरचं नाव आहे बाणाधरी. खूप जुनं गाणं आहे. आपल्याच कार्यक्रम आहेत, आपल्यासाठीच आहेत. जरा टाळ्या पण वाजवा आणि जरा लक्ष पण द्या. नाही पण इकडे कोण टाळ्याच नाही वाजवल्या. इतकं छान गाणं होतं. तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. एक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. दम भर के लिए मेरी दुनिया में चले आओ, तरसी हुई आँखों को एक शक्ल दिखा जाओ. मुझसे तो मेरी बिगड़ी तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. बेदर्द मोहब्बत का इतना सा है अफसाना, नजरों से मिली नजरे मैं हो गया दीवाना. अब दिल के बहलने की तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती. आता शिवानी आपल्याला योगासनांचे प्रकार करून दाखवणार आहे. शिवानी.
तुम्ही कुछ करके दिखा. इनको सेहत का डांस आता है. आता मी श्रीकृष्ण केतकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव सगळ्यांबरोबर इथे शेअर करावा. हॅलो, नमस्कार. मगाशी त्यांचा सत्कार केला त्यावेळेला थोडासा परिचय करून दिला आहे, थोडी माहिती अधिक देतो. श्रीकृष्ण चंद्र किंवा चंद्रकांत जोशी माझे काका. हे BST मध्ये मुंबईला इंजिनियर म्हणून होते, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये. मग 66-67व्या वर्षी म्हणजे रिटायर झाल्यानंतरही 5-6 वर्षांनी त्यांनी गीता पाठ करायला सुरुवात केली. आणि गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. आपल्याला लहानपणी काही अध्याय शिकवलेले असतात, ते बऱ्यापैकी मुखोद्गतही असतात. पण या वयामध्ये त्यांनी गीता पाठ करायला सुरुवात केली. 4 वर्ष लागली साधारणपणे 700 श्लोक पाठ व्हायला. आणि त्यानंतर आता जवळपास 18 ते 20 वर्ष ते गीतेची संथा अनेकांना देतात. ते मुळात अमेरिकेत राहतात किंवा दादरलाही त्यांचा काही काळ मुक्काम असतो. पण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारांनी ते अनेकांना संथा देतात. आणि आतापर्यंत 500च्या वर मंडळींना आणि अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या वृद्ध गृहस्थांपर्यंत त्यांनी आणि स्त्रियांना अर्थात सगळ्यांना संथा दिली आहे त्यांनी. ऑनलाईन वर्ग आजही दिवसाचे 5 ते 6 तास सुरू असतात. आता गीता पाठ केल्यानंतर आपण अनेक इतर गोष्टी करायची सुई निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली. मग ते उलटं म्हणायचं, सुलटं म्हणायचं. आधी मुळात 700 श्लोक लक्षात ठेवायचे आणि त्यामुळे त्याचे आवर्तन सातत्याने सुरू असतात. म्हणजे ते रात्री झोपले तरी उशाच्या बाजूला भगवद्गीता आणि एक छोटीशी टॉर्च ठेवलेली असते. म्हणजे रात्री जागा झालंच, झोप येत नाही तर लगेच आवर्तन सुरू होतात, म्हणायला सुरुवात होते. तर उलटी म्हणायची म्हणजे अमुक एक अध्याय सांगितला की म्हणायचा. कुठलाही एक श्लोक संख्या सांगितली, समजा मी सांगितलं आता 350. 350 मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञानाविषय तथा राक्षसी वासुरींच्या प्रकृती मोहिनिषेधा. 350 श्लोक, 700 श्लोक कथा. भगवंतांना विचारतोय, ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जलाधरम प्रत्येक कर्मणी होरे
आकड्यांचा खेळ म्हणून 555. परत पुरुषोत्तम योग 15वा श्लोक 15वा अध्याय. निर्माण मोहाचे संग दोषा अध्यात्म त्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त्य मूढा फलम अव्याहता. मी तेच श्लोक घेतले कारण ते ज्या अध्यायात आहे तो अध्याय आपण लहानपणापासून ऊर्ध्वमुदमध्ये शाखा हा पाठ करत असतो, अनेकांचा पाठ असतो. 571 571 दैवासुर संपद विभाग योग 16वा अध्याय. पहिला श्लोक. अभयम सत्वसंशुद्ध ज्ञानयोग अव्यवस्थिती दानंदमश्च अध्यात्म स्वाध्याय समाधिवम. हे म्हणजे आपल्याला असं वाटतं की वृद्ध पण येतं तसं स्मरणशक्ती आपली कमी होते, अनेक लोकांची तक्रार असते. पण यांनी हे असं आम्हालाही एक आदर्श घालून दिला किंवा सिद्धही केलं की तुम्ही जर सातत्य असेल आणि हे सगळं करता येतं. की ते एका BSTच्या बसने प्रवास करत होते आणि कंडक्टरने तिकीट दिलं होतं आणि ते तिकीट हरवलं, त्यांच्याकडून गहाळ झालं. खाली उतरताना चेकर आला तिथे आणि त्यांनी विचारलं की तिकीट कुठं आहे, आणि इकडे बघितलं तिकीट काही सापडलं नाही. ते म्हणाले मला तिकिटाचा नंबर माहिती आहे. मग तो मला कसं काय माहिती आहे, तर तो 6 आकडे नंबर होता आणि त्या 6 आकड्यामधले पहिले 3 आकड्याचा श्लोक मला माहिती आहे आणि पुढच्या 3 आकड्यांचा श्लोक मला माहिती आहे. कारण काय आहे की कुठलाही आकडा दिसला की लगेच त्या आकड्याचा संबंध हे भगवद्गीतेशी लावतात आणि त्यामुळे मग त्या चेकरला सांगितलं त्यांनी की हा बघा हा श्लोक त्याचा हा नंबर आणि हा श्लोक त्याचा हा नंबर. आता तुम्ही तिकीट कंडक्टरकडे चेक करा की त्याच्याकडे ही सिरीज आहे की नाही. आता हे एवढं म्हणून दाखवल्यानंतर त्याला हात जोडण्याशिवाय काय गत्यंतर नव्हतं. तिकीट तपास करणं हे नाहीच आहे. तर तो श्लोक आणि काय आठवतंय का तुम्हाला बघा, तो श्लोक आणि त्या तिकिटाचा नंबर आठवतोय का? BST मधल्या तिकिटाचा नंबर बसता 642 350 120 9 आकडे नंबर होता. आधी फार आठवतोय. मग ते तिकीट मी सर्वसाधारण घाण्याच्या पट्ट्यात किंवा गिरजात ठेवतात, कुठे ठेवून तर ते माझ्या लक्षात नव्हतं. आणि मग मी त्याला सांगितलं बाबा, आणि त्यावेळी मी आठवलं मी 300 नंतर 350 तो म्हणला आणि 120 आठवले आणि तो आकडा सांगितला मी त्याला. म्हणाला जा म्हणाला तुम्ही. तर आता सहज माहिती म्हणून त्यांना 1-2 प्रश्न विचारतो, ते माहिती सांगतील की मुळात हे असं पाठ करावं असं का वाटलं तुम्हाला? सर्वात किंवा कसे पाठ झाले मग? उदाहरणार्थ पहिला अध्याय 1 ते 47 म्हणजे 1 ते 47 पर्यंत पुढील क्रमांक विचारला तर पहिला अध्यायच असला पाहिजे. 48 ते पुढे मग 119 दुसरा अध्याय, तिसरा अध्याय 120 ते 162 असे अध्यायाचे ग्रुप केले, आकड्याचे ग्रुप केले आणि प्रत्येक अध्यायाचे ते श्लोक पाठ केले, लक्षात ठेवले. 11वा अध्याय मोठा घटक 55 अध्यायाच्या श्लोकांचा अध्याय म्हणजे आकडा लक्षात ठेवायला अगदी कठीण. 415 ते 469 कसं लक्षात ठेवणं? 415 ते 469 11वा अध्याय. त्यामध्ये 515वा अध्याय फार सोपा, 551 ते 570 आकडे लक्षात ठेवायला सोपे. 551 ते 570 15वा अध्याय. मग हे ग्रुप लक्षात राहिल्यानंतर मग आणखी पुढे प्रगती होत गेली. म्हणजे हे म्हणतात की 15वा अध्याय 551 ते 570 सोपं आहे. आम्हाला हे सगळेच आकडे कठीण आहेत. कारण मुळात 18 अध्यायांचे 36 क्रमांक लक्षात ठेवायचे, पहिला आणि शेवटचा, आणि मग त्या अध्यायाचे प्रत्येक श्लोक पण लक्षात ठेवायचा, त्याचा क्रमांक, त्याची कितवा क्रम आहे तो, हे सगळं लक्षात ठेवायचं आणि म्हटल्यानंतर म्हणून दाखवायचं. त्याने अमेरिकेत सुद्धा आणि भारतात सुद्धा अनेक असे कार्यक्रम केलेले आहेत की जिथे प्रेक्षक बसलेले असतात, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात पुस्तक असतं, ह्यांनी दिलेलं पुस्तक असतं आणि मग त्याला सांगितलं हा ते हात वर करतो, हा मग तो असं काढतो आणि कुठला तरी एक बघतो, सांगतो की हा म्हणतात की मग तो टाळ्या वाजवतो, हा बरोबर आहे. ते पुस्तकात बघून त्याला माहीत नसतं कारण कुठला श्लोक आहे ते, मग तो ते म्हणून दाखवू शकतो. आणि संस्था दिलेली आहे त्यांनी आतापर्यंत अनेकांना. हे अव्याहत कार्य सुरू आहे आणि काय माहित नाही म्हणजे 100 वर्षापर्यंत सुद्धा मेमरी किंवा स्मरणशक्ती इतकीच ताकदवान असते का, हे यांच्या माध्यमातून जगाला कळेल आणि आम्हालाही कळेल.
आणि आम्हाला आता काही कुटुंबात कोणालाही म्हणता येत नाही की मला ते लक्षात नाही राहिलं असं म्हणता येत नाही. कारण अरे काय काकांना एवढं लक्षात होतं, तुझ्या एवढं पण लक्षात होत नाही. ह्या एवढ्या लहान आहेस तू, एवढं तुझं वय आहे, म्हणजे फक्त 65-66 वय आहे आणि एवढं लक्षात होत आहे असं आम्हाला ऐकावं लागतं. त्यामुळे आम्ही यांच्या नादास तेवढे लागत नाही स्मरणशक्तीच्या बाबतीमध्ये. एक दोन अनुभव सांगतो. एक रेल्वेचा अनुभव आहे आणि एक माझ्या घरचाच अनुभव आहे. पहिला घरचा अनुभव सांगतो की काय प्रचिती आली, कसं झालं का ते मला नाही माहिती. असो, शनिवार होता, सकाळी 10-10:30 वाजले होते. बायकोने घरात गॅसवर दुसऱ्या दिवशी कोणीतरी पाहुणे जेवायला येणार होते म्हणून बासुंदी करायची होती. ती आदल्या दिवशी बासुंदी करून ठेवायची होती म्हणून 2-2.5 लिटर दूध पातेल्यात ठेवलं होतं आणि गॅसवर ठेवलेलं होतं. बायको मला म्हणाली, मी जर बाहेर जाऊन होते, दूध ठेवलंय लक्ष ठेवा. मी बाहेरच्या खोलीत अध्याय म्हणत होतो. 10वा अध्याय चालू होता, म्हणणं चालू होतं. 1, 2, 3 करता करता अध्याय भागवद्गीता संपत आली आणि बायको दरवाजात उभी राहिली आणि माझ्या लक्षात आलं, रे दूध काय झालं असेल त्या दुधाचं. मी पुढे बायको मागे स्वयंपाकघरात गेलो. महाराज काय झालं असेल, गॅस संपला होता आणि दूध खाली गेलं. काठोकाठ दूध वरती आलं होतं आणि त्याचवेळी गॅस गेला आणि दूध खाली बसलं. आणखी एक उदाहरण रेल्वेतलं. मी बोरिवलीला त्याच वेळेला शनिवार आणि रविवार आठवड्यातून 2 दिवस भगवद्गीता संध्यालयाला जायचो, 6 ते 7 काहीतरी. आणि बोरिवली हा माझा शनिवार रविवारचा कार्यक्रम 4 महिने चालला होता. एकदा मी आठवड्याच्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि गाड्यापासून आलो, पुढचा डबा पकडला तर गाडी सुटता सुटता डबा पकडला. गाडीत गेलो, फक्त 5-6 महिला बसलेल्या. पोलीस खूप गाडी म्हटलं, आपण बायकाच्या डब्यात बसली ती काय नक्कीच. म्हटलं स्लो गाडी आहे, पुढच्या कांदिवली स्टेशनला उतरू आणि दुसरा पुढच्या डबा पकडू म्हणून दरवाजात उभा राहिलो. कांदिवली स्टेशनला आलो. माझ्याकडे फर्स्ट क्लासचा पास होता. कांदिवली स्टेशन आलो, तिकीट चेकर हजर. त्याने हात पुढा गेला. मला काही म्हणजे कल्पनाच नव्हती. मी म्हटलं माझ्याकडे पास आहे, मला काय काळजी नाही. पास पुढे गेला. त्याने पास हातात घेतला. मला म्हणाला, चला चला गाडी सुट्टी आहे. नाही तुम्ही लेडीज जवळ आला. अरे म्हटलं एक स्टेशन मी बोरिवलीला चढलो, कांदिवलीला उतरलो, मग मी डबा बंदी करतोय. नाही, तुम्ही एक स्टेशन प्रवास करा, तर 15 स्टेशन प्रवास करा. तुम्ही बायकाच्या डब्यावरून प्रवास कराय. चला, इलाज नाही, गाडी सुटली. बाकावर बसलो. त्याला त्याची ती रिसिप्ट बुक काढलं, दंडाचा हिशोब करायला लागला. मला त्याने विचारलं, तुम्ही काय करता. त्याला सांगितलं, मॅडम भगवतीच्या संथा वेळेला मी जागरूक बोलवलीला डबा येतो. त्याने मला प्रश्न विचारला, संथा म्हणजे काय. विषय कुठे गेला बघा. आता संथा मला आता जरा रस वाटायला लागला. मग संथा म्हणजे काय, संथा कशी देतात, कुणाला देतात, केव्हा देतात वगैरे सांगत सुरुवात केली. त्याच्यात 10-12 मिनिटे गेली. हो साहेब, तुमची दुसरी गाडी आली, पकडा आणि जा. तर हे असे अनुभव अनेक येतात. मला त्यांनी असाच एक अनुभव सांगितला होता, रेल्वेमधलाच होता, की ते मुंबईहून म्हणजे दादरहून बोरिवलीला जात होते आणि त्यांना कांदिवलीला उतरायचं होतं. आणि त्यांनी रेल्वे दादरला 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती फास्ट लोकल असतात आणि तुम्हाला कदाचित मुंबईतल्या लोकांना माहिती असेल की बऱ्याचशा सेमी फास्ट असतात. म्हणजे दादरहून वांद्र्याहून नेरी आणि अंधेरीनंतर स्लो. मग त्यांना वाटलं की हीच सेमी फास्ट आहे म्हणून त्यांनी ती पकडली. आणि प्रत्यक्षात ती डबल फास्ट होती, म्हणजे अंधेरीहून बोरिवली डायरेक्ट. आणि आता काय करायचं, आता परत जायला लागणार, परत मागे यायला लागणार, हे सगळं होणारच होतं. एकीकडे यांचे अध्याय सुरू होते आणि आश्चर्य वाटेल त्यांनी मला सांगितलं, कांदिवली स्टेशनवरती बरोबर लाल सिग्नल होता फास्ट लोकलला. गाडी थांबली की हे उतरले आणि सिग्नल मिळाला, गाडी सुरू झाली.
आता यामध्ये नक्की काय झालं, हा केवळ योगायोग आहे का अयोगायोग आहे की काय आहे माहिती नाही. पण त्यांना जो अनुभव आला तो त्याने मला सांगितलं, माझ्या अजूनही तो लक्षात आहे. ठीक, आम्हाला एवढंच सादर करायचं होतं, वेळही कमी आहे. हां प्लीज. जे तुम्ही टीसीला सांगितलं, जे तुम्ही टीसीला सांगितलं ते आम्हालाही सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे संस्था म्हणजे काय, देतात, कशा प्रकाराने देतात, त्याची काय प्रोसेस असते, हे थोडक्यात सांगितलं तरी. असं म्हणतो की समोरासमोर बसून शिष्याला श्लोकार्थ सांगायचा. भगवद्गीतेचे 645 श्लोक अनुष्ठुप छंदात, थोडं वाटतंय आता, 645 श्लोक अनुष्ठुप छंदात आहेत आणि उरलेले 55 श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत. त्रिष्टुप छंद ते श्लोक म्हणायला थोडे कठीण आहेत. अनुष्टुप छंद 16 अक्षरांची एक ओळ, दुसरी ओळ 16 अक्षरांची, अशा 32 अक्षरांचा अनुष्टुप छंद असतो. 8 अक्षरांची संधा द्यायची, म्हणजे उदाहरण ऊर्ध्वमूल वद शाख, ऊर्ध्वमूल वद शाख, हे तुम्ही 4-5 वेळा म्हणायचे. मश्वत्थम प्रावरव्यम ही ओळ 5-6 वेळा म्हणायची. नंतर संपूर्ण श्लोक ओळ म्हणायची. अशा तऱ्हेने दोन्ही ओळ म्हणायच्या, नंतर संपूर्ण श्लोक म्हणायचा, हे पुस्तकावरून, आणि मग असा तुम्ही तो पाठ करायचा. आता अनुस्वाराचे उच्चार कसे करायचे, विसर्गाचे उच्चार कसे करायचे, कुठल्या अक्षरावर जोर द्यायचा, याला महत्व आहे. त्याप्रमाणे संख्या द्यायची आणि शिष्याने ती घ्यायची, पाठ करायचा असतो. आता काही वेळा काय होतं, माझा अनुभव असा आहे, अथक ये मे आता शोक आहे, ये मे मतमिलन नित्य म्हणजे मानवा, काही विशेषतः महिला मंडळातून असा उच्चार होतो, येच्या ऐवजी ए उच्चार होतो. ए मे मतमिलन नित्य म्हणत काही तुम्ही ये मेच्या ऐवजी ए म्हणता, नीट म्हणा. मम्मी म्हणते ना ए मे मतमित्य, बरोबर म्हणते गुरुजी म्हणा ए मे मतमिलन नित्य. अहो अजूनही तुम्ही एच म्हणता. नाही मी अगदी एच म्हणते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांना तो उच्चार काढून घेणं, याला महत्व आहे की जसा योग्य असेल. आणि मुख्य म्हणजे संधी न सोडता म्हणणं, आहेत पुस्तकात आहेत तसंच म्हणणं. आदिती जमखंडेकर म्हणून एक प्राध्यापिका, त्याने आता एक पुस्तकात दिलंय, श्री रामरक्षेचा अंतरंग म्हणून एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय, संस्कृत ते संधी सोडवून म्हणणं हा अनाचार आहे. ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम नाही, ऊर्ध्वमूलमध्ये शाख मश्वत्थम प्राहुरव्यम असंच म्हटलं पाहिजे. बाईने अनाचार शब्द वापरलाय. संधी सोडून म्हणणं हा अनाचार आहे असं म्हणण्यात पाहिजे. म्हणजे बघा किती चुकीचं म्हणायचं. थोडक्यात म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही पुस्तकात जसं लिहिलं, आता पुस्तकही काही बी असतात, बिनचूक असतातच तसं नाही. पण मी लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य प्रमाण मानलेलं आहे. त्याच्यात जे असेल तेच योग्य असं मी प्रमाण मानलेलं आहे. मग काही टीके असेल तर ते हे मान्य करायचं नाही. गीता रहस्य प्रमाण मानायचं आणि त्याप्रमाणे शिकवायचं. शिकून झाल्यानंतर, पाठ झाल्यानंतर मी गीताप्रेमींना कर्नाटक राज्यात शेंगेरी नावाचा शेंगेरीला शंकराचार्याचं मठ आहे, तिथे परीक्षेला पाठवलं. तिथे पाठांतर परीक्षा घेतात आणि त्याला पास झालं तर 21,000 रुपये रोख देतात, नापास झालं तर काहीच मिळत नाही. पुढच्या वेळी परत द्या तुम्ही सांगता. माझे जवळजवळ 90 विद्यार्थी आज तिकडे जाऊन आलेले आहेत आणि योग्य पाठांतर. मी 2014 साली मी गेलेलो होतो आणि पास होऊन आलेलो. ओके, वेळ दिल्याबद्दल छान सगळं ऐकून घेतला, प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. केतकर कुलाचे पण कृतज्ञता, धन्यवाद पण नाही. एक मिनिट द्या मला, एक मिनिट द्या. आपली वेळ संपत आली. नाही, फक्त एक शंका विचारायची. आपण वैयक्तिक त्यांच्याशी गप्पा मारू. आज मला सगळे थोडं खेळ खेळायला. धन्यवाद. तसदीबद्दल सगळ्यांना नंतर वेळ द्या. सगळ्यासाठी आसून बसल्या त्यांना थोडा वेळ देऊया आता. अजय
हे इथे सगळे बसलेली ही लहान मुलं आहेत ना, या सगळ्या लहान मुलांचा खेळ घ्यायचा आहे आपल्याला. आणि ही चेहऱ्यावर सकाळपासून सगळ्यांनी विचारून झालेलं आहे, त्यामुळे आता भोजन भौतिक सगळं छान पार पडलेलं आहे. आता मस्त खेळ खेळूया, थोडंसं धिंगाणा करूया. दरवेळेपेक्षा थोडंसं वेगळं आपल्याला आता संमेलन संख्या वाढवायची आहे, त्यामुळे आपण आता इथे वेगवेगळे प्रयोग करतोय. त्यातला एक छोटासा वेगळा प्रयोग करायचा मागच्या वर्षी जसा केला तसा त्याच्यात अजून थोडीशी भर घातली. तर कृपया सगळ्यांनी जरा पटकन उठा बरं. लहान मुलांनी पटकन उठा. कोण कोण लहान आहे उठा पटकन पटकन. सगळ्यांनी खेळायचंय, कुणी नाही म्हणायचंच नाहीये. आपल्या तिथे जागेवर उभे राहा सगळ्यांनी, कोणी जाऊ नका. सगळे अजय पटकन ये. तेव्हा खेळ घेणार बाई म्हणून. चला या लवकर. हो आई वा, आपली छान चांगली विद्यार्थी, हुशार विद्यार्थी. या पटकन. या विद्यार्थीचे मिस्टर पण हुशार आहेत. या लवकर. असं लाईन करा, 5 जणांची लाईन करा, 5 जण. या पटकन या. या ना, ये मध्ये नाही. सोपं सोपं उत्तर आहे. नाही येऊ दे ना. हे बघ हे इथे नाही, तुम्ही सगळ्यांनीच खेळायचंय. बक्षीस कुणाला नाही असं नाही, सगळ्यांनी देणार आहे. या 5 सगळ्यांना बक्षीस. उभी राहा. विशाली आहे लाईनीत उभी राहा. धावपळ नाही नाही, ऐका असं नाही, असं नाही. रघुनंदन माझ्याकडे तोंड करा, तोंड नाही करा. प्राजक्ती उठव. मुख्याध्यापक कुठे गायब झाले त्यांचे. ओ अजय केतकर लवकर या. बरं शांतीपणे. बायका बिका असल्या काही नाही. सगळे विद्यार्थी मला एक समान. सगळे विद्यार्थी एक समान. एका मागोमाग एक उभे राहा. एका मागोमाग एक. इकडे एका मागोमाग एक कतार में खड़े रहो. एक हात ना आप लोग. दादा इकडे. चला एका मागोमाग कोणी कसंही उभे राहा, काही हरकत नाही. हे 2 ग्रुप आहेत. किती जण आहेत आपापल्या ग्रुपमध्ये मोजा बरं. हे 5 वगैरे कोणाला तरी 5 आपण आली. 5 आहेत. बरं बाई, एक शब्द देणार आहे. प्राजक्ती लक्षात ठेवा आणि सगळे चापलूस आहेत पक्के. एकमेकांच्या कानात काही सांगायचं नाहीये, मागे बिगे पण काही सांगायचं नाहीये. पटकन उत्तर द्यायचं. मात्र ज हा शब्द देतीये, अक्षर देतीये, त्याच्यावरनं सांगा बरं एक निवडणूक पक्षाचं नाव. सगळ्यांनी बोलत राहा. एक मागे जा. नापास मागे. काय सांगितलं त्यांनी? म्हणून तुम्ही या इथे खेळात या. जनता पक्ष. जनता पक्ष हा पक्षच नाहीये. नाही, आता नाही, पण पूर्वी होता. लहान मुलांच्या पुढे येईल, तू मागे जा. तो एका ग्रुप मध्ये 2 उत्तरं देऊ नका. नापास व्हा. तू ये प्राची पुढे. म्हणूनच आमचं एक वनस्पती हवी. ज वर्ण वनस्पती. हा जो पटकन सांगेल त्याचाच उत्तर आहे. हा जरा बी ग्रुप जरा जोरात आहे ना. आम्हाला ऐकायला पुढे आलं. आवाज मोठ्या